नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी. आज आपण एका अतिशय कॉमन पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही गरोदर आहात का? आणि तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवतोय का? जसे की सतत फ्रेश न वाटणं किंवा काही करावंसं न वाटणं, थोडं चाललं तरी दम लागणं, ही लक्षणे तुम्हाला स्वतःमध्ये जाणवत आहेत का? तर ही लक्षणे स्वतःमध्ये का जाणवतात? जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, लो हिमोग्लोबिन असेल, तर ही लक्षणे गरोदर आईमध्ये जाणवतात. गरोदरपणात रक्ताची कमतरता असेल, तर तुमच्यामध्ये ही लक्षणं जाणवू शकतात. सतत थकवा जाणवणं, मूड फ्रेश न वाटणं, सकाळी उठायला कंटाळा येणं किंवा थोडंसं चाललं तरी दम लागतो. तर हे सगळं आळस नाही, तर रक्ताची कमतरता असल्यामुळे ही लक्षणं तुमच्यामध्ये जाणवत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या रक्तवाढीच्या गोळ्या नक्कीच आवश्यक आहेत, पण त्यासोबतच काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय जर केले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. तर अशाच काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या की अगदी सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. रक्त वाढण्यासाठी आयर्न आणि व्हिटॅमिन सीचं योग्य कॉम्बिनेशन असणं खूप महत्त्वाचं असतं. आयर्नच्या वाढीसाठी तुम्ही आहारात लाल रंगाची फळं, डाळिंब, बीट, गाजर हे आहारात घेऊ शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आयर्न खाल्लं म्हणजे ते शरीरात शोषलं जात नाही. त्यासोबतच व्हिटॅमिन सी आहारात घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी तुम्ही संत्री, आवळा, टोमॅटो ही फळं आहारात घेऊ शकता. फक्त ती जास्त आंबट नसावी याची काळजी घ्या. आणि त्यासोबतच बीट, गाजर आणि आवळा याचा ज्यूस करून तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा घेऊ शकता. त्याचाही खूप फायदा होतो. रक्तवाढीसाठी तर हे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये करू शकता. दररोज 1 डाळिंब खाण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच डॉक्टरांनी दिलेले सप्लिमेंट्स दररोज घ्या. थोडं चालणं पण खूप गरजेचं आहे, कारण चालण्यामुळे पचन सुधारतं, आयर्न मेटाबोलाइज होतं, शरीर ते नीट ॲब्झॉर्ब करतं. त्यामुळे दररोज 5 ते 10 मिनिट चाला. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप फायदेशीर ठरतं. रक्तवाढीसाठी काय टाळावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पौष्टिक आहार घेतल्यानंतर तुम्ही चहा, कॉफी घेतल्यास आयर्नचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार नाहीये, आयर्न शरीरात शोषलं जाणार नाहीये. म्हणून जेवणानंतर किमान 1 तास चहा, कॉफी टाळा. तर आता मी तुम्हाला एक सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहे. काळे मनुके जे रक्तवाढीस खूप छान मदत करतात. दररोज रात्री 10 ते 15 मनुके तुम्ही भिजत घालू शकता आणि ते सकाळी उठल्यावर उपाशी पोटी घ्या. तर त्यामुळे काय होईल, रक्त वाढायला तर मदत होईलच, त्यासोबतच पोट साफ होण्यास मदत होईल, शरीर डिटॉक्स होतं. तर हे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये करा. तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल, स्वतःमध्ये बदल दिसेल, शरीरामध्ये ऊर्जा जाणवेल, त्यासोबतच कंटाळा येणार नाही, सतत थकवा जाणवणार नाही. ही लक्षणे तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतील. त्यामुळेच ही काळजी तुम्ही आवर्जून घ्या, कारण गर्भधारणेत शरीर हे आईसाठी आणि बाळासाठी सतत कार्यरत असतं. तर त्याची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व इतर गरोदर आईंसोबत नक्की शेअर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, प्रेग्नन्सी रिलेटेड, पोस्ट डिलिव्हरी केअर आणि बेबी केअर. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.